रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत जय जय स्वामी समर्थ या मालिकेमधनं ज्यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका निभावलेली आहे असे अक्षय मुडावतकर यांना. नमस्कार, रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. एक ऍक्टर पलीकडे अक्षय नेमके कसे आहेत, काय सांगाल? सिंपल नॉर्मल, म्हणजे मी थोडासा फॅमिली मॅन आहे. सो मी जरा फॅमिली, कुटुंब, रिलेशन्स, नाती या गोष्टींच्या फार जवळ जाणारा व्यक्ती जरा मी आहे. म्हणजे माझ्याकरता बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा रिलेशन्स या गोष्टीला मी जरा जास्त महत्व देतो. क्या बात आहे. पण काही गोष्टी आपल्याला करायला आवडतात, म्हणजे अभिनया व्यतिरिक्तच्या, तर अशा कुठल्या गोष्टी सांगता येतील? अभिनया व्यतिरिक्त मला गाणी ऐकायला आवडतात. त्यानंतर मला वाचन आवडतं. सध्या जरा शूटिंग शक्य होत नाही, पण मला वाचायला आवडतं. किंवा मला इव्हन माझ्या पुरतंच, म्हणजे फक्त स्वतः पुरतं मी कधी लिहितो. मग कधी चारोळी असेल किंवा छोटीशी कविता असेल, पण ती फक्त माझ्या पुरती. म्हणजे मी कुठलेही कवी नाही, गीतकार नाही, पण मी माझ्या पुरतं मला आवडतं म्हणून मी लिहितो. ओके. पण स्वामी समर्थांची मालिका ती तर आता सर्वदूर म्हणजे जगभर जी आहे ती पोहोचलेली आहे, त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत तर येतच असतील. पण ह्या सिरियलला जोडल्या जाण्याचा प्रवास जो तो तुमचा नेमका कसा ठरला? हे खरं तर म्हणजे अगदी ते म्हणतात ना की तुमच्या नशिबात काही गोष्टी लिहिल्या असतात, तसं आहे ते. की म्हणजे हा नशिबाचा भाग म्हणतो मी, की माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं आणि अचानक मला एक दिवस फोन आला आणि त्यांनी विचारलं की आम्ही स्वामींवर मालिका करत आहोत आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून. तर म्हणजे अगदी माझ्या अंगावर काटा होता त्या क्षणी सुद्धा. आणि एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस आहे. आता मालिकेला 4 वर्ष पूर्ण झाली आणि जवळपास 1300 भागांचा प्रवास मालिकेने पूर्ण केला. तर तर खरं तर खूपच म्हणजे मी स्वतःला फार नशीबवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद समजतो मी की ही भूमिका करण्याची संधी आज मला मिळाली आहे. बरोबर. पण याच्या आधी आपण नाटकांमधनं काम करत होतात का? नेमका प्रवास अभिनयाचा कसा होता? मी ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते हॉटेल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर माझं मास्टर्स आहे पर्सनल मॅनेजमेंट NPM, आणि त्याच्यानंतर मी जॉब करता करता मी राज्यनाट्य स्पर्धा असतील, कामगार कल्याण स्पर्धा असतील, सो त्यातून मी काम करत होतो. आणि मग तिथून काम करता करता ते असं कलाकाराला ती गोष्ट काही शांत बसू देत नाही. सो एका पॉइंटला मग हा एक निर्णय घेतला की आता पूर्णपणे आपण या क्षेत्रात जाऊया. सो जॉब सोडून आणि मग एका अशा क्षेत्रामध्ये त्या मोमेंटला येणं की जिथे खरं तर काही हातात पण काही कामं नव्हती किंवा काही कल्पना पण नव्हती पुढे काय होईल, कसं होईल. पण तरी सुद्धा एक हिंमत, स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर श्रद्धा, या 3 गोष्टींमुळे या क्षेत्रामध्ये मी आलो. आणि आज बघता बघता बघा, म्हणजे की ज्यांना लहानपणापासून मी पाहत आलोय किंवा जे श्रद्धास्थानी आहेत त्यांचीच भूमिका आज करण्याची संधी मला मिळाली. आणि म्हणजे आज पहिला म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याचं मी आणि क्षेत्रांत आल्याचं मी, याकरता 2 बाजू आता मलाच दिसतात माझ्या. पण छान वाटतं. पण जेव्हा केव्हा वेळ मिळतो तुम्हाला, आता कारण सिरियलचं शेड्यूल आहे हे बऱ्यापैकी हेक्टिक असतं, बिझी असतं, पण तरी सुद्धा ज्या वेळेस वेळ मिळतो तो वेळ नेमका कसा घालवला जातो तुमच्याकडनं? मी तेच मगाशी म्हटलं की मी जरा फॅमिली पर्सन आहे. सो जेव्हा कधी वेळ असतो तेव्हा मी घरी असतो आणि मुंबईला असेल तेव्हा मी आणि बायको आम्ही असतो. सो आम्ही एकत्र मग एकतर कुठेतरी नाटकाला जातो. बऱ्याच सुट्टी असेल आणि समजा मुंबईत असेल मी, तर आवर्जून आम्ही नाटकाला जातो. जवळपास म्हणजे संडे सुट्टी असेल तर फिक्स आहे आमचं की जाऊन नाटक पाहिजे. आणि जर का मी नाशिकला असेल तर माझी पुतणी आहे छोटीशी 4 वर्षांची, नभा. सो मला तिच्याबरोबर मग पूर्ण दिवस स्पेंड करायला आवडतो. सो मी, बायको आणि नभा असे आम्ही दिवसभर मग तिघं बाहेर असतो. मग आम्ही कधी ट्रेकिंगला जातो, कधी कुठे गंगेवरच फिरायला जातो, किंवा मग काळाराम मंदिर आहे नाशिकला, फार मोठं आहे, म्हणजे अगदी जुनं मंदिर आहे. सो तिथे आम्ही जातो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मग आम्ही तिघं फिरत असतो. आणि बेसिकली काय आहे तर आम्ही तिघं एकत्र असतो. सो आम्हाला तिघांना जो एक टाइम स्पेंड करायला असतो तो आम्ही करतो. आणि मग इतर कुठेही जाण्यापेक्षा किंवा शॉपिंग करण्यापेक्षा मला या गोष्टी जरा जास्त आवडतात किंवा जास्त जवळच्या आहेत या गोष्टी. आता तर आपण अभिनय क्षेत्रामध्ये आहोत, पण आता जर सध्या या क्षेत्रामध्ये नसला असता तर तुम्ही काय करत असला असता? कारण तुमचं शिक्षण पण वेगळं आहे तसं. नाही, माझ्या खरं 2-3 गोष्टी तशा. म्हणजे फार पूर्वी म्हणजे अगदी 12वीत वगैरे असताना माझी फार इच्छा होती खरं तर मला ना आर्मी जॉईन करायची होती, फार इच्छा होती तेव्हा. बरं. पण काही कारणास्तव जरा ते शक्य झालं नाही. आणि नंतर जेव्हा मी एज्युकेशन झालं, सो माझं म्हणजे म्हटलं ग्रॅज्युएशन माझं हॉटेल मॅनेजमेंट आहे आणि माझं मास्टर्स आहे पर्सनल मॅनेजमेंट. सो मी HR ॲडमिन या क्षेत्रामध्ये मी जवळपास 8 वर्ष जॉब करत होतो. बरं. तर जर समजा मी या क्षेत्रात नसतो आलो अभिनय क्षेत्रामध्ये, तर कदाचित मी अजून सुद्धा HR ॲडमिन या क्षेत्रात माझा जॉब सुरू असतात. आता एक 4 वर्ष आपण म्हणालात की सिरियल पूर्ण झालेले आहेत,
सो लोकांकडनं नेमक्या कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया स्वामींच्या आपल्या कॅरेक्टरसाठी येत आहेत? खूपच सुंदर प्रतिक्रिया. म्हणजे काय होतं ना, बऱ्याचदा खरं तर ते लक्षात ठेवणं अवघडून जातं. कारण रोज काही ना काही असं घडतच आहे, कोणी ना कोणी रोज भेटतं आणि रोज काही ना काही प्रतिक्रिया ते आवर्जून देतात. पण बऱ्याचदा एक म्हणजे मला कायम असं खूप थोडंसं इमोशनल वाटतं की बऱ्याचदा काय होतं ना की जेव्हा कधी कोणी प्रेक्षक भेटतात तर भेटल्या क्षणी त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि हे बऱ्याचदा मॅक्सिमम टाइम्स हे घडतं. बरं, मला हेही कल्पना आहे की ते अश्रू माझ्याकरता नाही आहेत, हे स्वामीं करतात आणि ती भूमिका मी साकारते म्हणून ते आज माझ्या नशिबी येत आहे. पण असं बऱ्याचदा होतं की मला कोणी भेटलं की काहीही बोलण्या अगोदर त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि बऱ्याचदा ते काही बोलत पण नाहीत. सो मीही काही बोलत नाही, शांतपणे फक्त म्हणजे त्यांचा हातात घेऊन 1-2 मिनिटं फक्त त्यांना आपलं रिलॅक्स करायचं आणि जर त्यांना काही बोलायचं असेल तर ते 2 शब्द ऐकून घ्यायचे. त्यांनाही बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं. एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून प्रत्येक जण स्वतःचा विचार जो आहे तो नक्कीच करत असतो. काही गोष्टी आपल्या अशा असतात की ज्या आपल्या प्लस पॉइंट असतात, आपल्याला माहिती असतं की हे माझं प्लस पॉइंट आहेत, आणि काही गोष्टी बदलल्या तर आणखीन चांगली पर्सनॅलिटी होऊ शकतो असंही वाटतं. तर कुठल्या गोष्टी प्लस पॉइंट वाटतात आणि कुठली एखादी गोष्ट बदलली तर आणखीन चांगला पर्सन होऊ शकतो मी असं वाटतं? आता या क्षेत्रामध्ये असल्यामुळे म्हणा किंवा रादर आधीपासूनच म्हणा, मला स्टेज फिअर ही गोष्ट कधीच नव्हती. बरं. आणि त्यामुळे म्हणजे अजून सुद्धा मला असं कधीही मंचावर असेल किंवा कुठे एखाद्या प्लॅटफॉर्मला असेल तर मला स्टेज फिअर हे कधी पूर्वीपासून कधी वाटलं नाही. आणि मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये असल्यामुळे हा फार प्लस पॉईंट आहे एका कलाकाराकरता की तुम्ही जेव्हा एका मंचावर उभे असता आणि समोर एक शेकडोनी लोक बसली असतात आणि तुम्ही बिंदास असतात, परफॉर्म करण्याकरता असतो या गप्पा मारण्याकरता असतो, तर जेव्हा तुमच्या मनामध्ये 1% कुठलं फिअर नसतं ना, असं मला असं वाटतं कलाकाराकरता ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सुदैवाने ती बऱ्यापैकी माझ्या एक नशिबी आली आहे. तर मला असं वाटतं की हा एक प्लस पॉईंट आहे या क्षेत्रामध्ये असण्यासुद्धा. आणि सुधारणा म्हणाल तर खरंच सुधारली आहे. म्हणजे या भूमिके अगोदरचा मी आणि आता या भूमिका साकारल्यानंतरचा मी यात बराच फरक आहे. म्हणजे आता माझी पेशन्स लेवल ही खूप वाढली आहे. या गोष्टींकडे बघण्याचा अप्रोच हा बराच बदलला आहे, हा खूप पॉझिटिव्ह झाला आहे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जरी आला तर पहिले मी त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघून आणि याचा पण नक्कीच मार्ग काढू शकतो ही भावना सगळ्यात पहिले मनामध्ये येते. सो तो गोष्टींकडे बघण्याचा अप्रोच जो बदलला आहे ना, तर तो त्याचं प्रमाण जर अजून वाढलं तर अजून आवडेल मला. पण हा बदल नक्की झालाय आणि हा जर का अजून मोठ्या प्रमाणात घडला तर मजा. पुढे काही वेगळं रोल करायचं आहे किंवा असं काही आहे की या क्षेत्रामध्ये ही गोष्ट करावीशी वाटते? नाही, नक्कीच वाटते. आणि म्हणजे एक ऍक्टरला जे हवं असतं की विविध प्रकारची भूमिका साकारणं मलाही आवडतं. म्हणजे इनफॅक्ट माझी आता म्हणजे ही मालिका सुरू असताना माझं एक नाटकही सुरू होतं, चूकभूल द्यावी घ्यावी. ज्याचे लेखक होते दिलीप प्रभावळकर सर, त्यांनी लिहिलेलं नाटक आहे चूकभूल द्यावी घ्यावी, जे 30 वर्षापूर्वी सर स्वतः परफॉर्म करायचे आणि तीच भूमिका मलाही साकारण्याची संधी मिळाली होती. सो मलाही फार आवडलं होतं ते. आणि काही नाटकाचे प्रयोग सुरू होते आणि सुरू आहेत अजून सुद्धा. म्हणजे काही कारणाचं जरा थोडंसं थांबलंय पण ते पुन्हा सुरू होईल. आणि ऑफकोर्स काय करायला आवडेल तर नाटकातून वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील. विनोदी भूमिका करायला मला स्पेशली फार जास्त आवडतात. कारण म्हणजे लोकांना हसवणं, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येणं हे कधी पण जर का आपल्यामुळे कोणाच्या चेहरा हसू येत असेल यासारखा मोठा आनंद नाही. आणि ऑफकोर्स वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका हे प्रत्येक कलाकाराला वाटतं, तेच मलाही वाटतं. आता जे लिसनर्स आपला पॉडकास्ट ऐकतात, जर त्यांना एक मेसेज द्यायचा असेल तुमच्याकडनं तर काय मेसेज तुम्ही सांगणार? मी एवढंच म्हणेन, एक गोष्ट जी मला फार आवडली किंवा मी स्वामींच्या तोंडून सुद्धा ती गोष्ट आली होती आणि ती मला फार फार आवडली ती गोष्ट, की जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू असतो तेव्हा आवर्जून इतरांना मदत करा. कारण जेव्हा तुमचा वाईट काळ येतो ना तेव्हा ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात. तो सिम्पल शॉर्ट आहे, सिम्पल एक मेसेज असा आहे ना की माणुसकी जपा आणि दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा, एकमेकांना मदत करा आणि एकमेकांच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभे राहा. बहुत बढिया. आज एवढा वेळ आम्हाला दिला, तेवढ्या छान गप्पा मारल्याच्या पलीकडचे अक्षय समजून घेण्यासाठी प्रयत्न केलात, आम्हाला साथ दिलीत, त्याबद्दल रेडिओ सिटीच्या वतीनं, लिसनर्सच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आज खरंच तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली आहे. च्या पलीकडचे अक्षय आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारताना समजले. तुमच्या भावी पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या लिसनर्सकडनं खूप 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 शुभेच्छा. आज आपल्यासोबत अक्षय मुडावतकर होते च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. भेटूयात पुढच्या सेलिब्रिटीसह पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.